हाय हॅलो नमस्कार, नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. तर आज तो फायनली दिवस आला, तो म्हणजे अस्मिताचा साखरपुडा. तर आज अस्मिताचा साखरपुडा होता, 5 जानेवारी होता. आणि हे व्हिडिओ थोडासा लेट झाला माझ्याकडून टाकण्यासाठी, कारण व्हिडिओ शूट तर अमरनी केला होता, पण एडिट वगैरे करायला 2-3 दिवस मला वेळ नाही मिळाला. सो आज होता अस्मिताचा साखरपुडा आणि त्याचं सगळं चाललेलं होतं. तयारी वगैरे करून आम्ही तिथं आलो होतो. तिला बोलवून घेतलं, ती साडी वगैरे तिथं कुंकू वगैरे लावून साडी वगैरे दिली आणि ते काय असते ते. आणि त्यानंतर मग नवरदेवाचे आगमन झाले. तिथं नवरदेवाचे आगमन झाल्याच्या नंतर मग ते काय असते ते सगळे मंत्र वगैरे म्हणत होते ब्राह्मणदेव. आणि मग नंतर आम्ही साडी घेऊन तिला आतमध्ये साडी दुसरी वेअर करायला वगैरे गेलोत. आणि मग इथं हे सगळे जेवढे पाहुणे मंडळी वगैरे आलेले होते, लेडीज जेंट्स वगैरे सगळे, तर इथं ते शूट वगैरे इथं अमरनी घेतलेलं होतं. मी काही शूट घ्यायला नव्हते, कारण कसंही मला सगळीकडेच बघणं, त्यामुळे मी काही शूट वगैरे घेतलं नाही. आणि तर चाललेलं होतं काय काय, आता ते काय असेल ते तुम्हाला माहितीच असेल, पण पूर्ण डिटेल व्हिडिओ बघा, नक्कीच तुम्हाला बघायला आवडेल. आणि व्हिडिओसुद्धा छान होता आणि साखरपुडाही छान झाला. तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपल्या भिकाची धागे म्हणून येणार न धागे त्याचप्रमाणे आमचे कपाळीचे श्रीचंद्र वर्गासात त्याचप्रमाणे दोन पुराणवरचे भाऊसाहेब खैदिले जामचे पंढरनाथ पवार यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. दीर्घमायु वन्दोर्वन्दं यमुन्याहं दीर्घमायु स्वस्तु दीर्घमायु उन्मूलनपतिलं ध्यानेन्द्रौदकतमर्यादिपतिं महामनादिपतिर्विक्रमस्तु शुभोभिषेकनन्दया कपिलवैकनिकाहरमदं शिवग्रहविग्रहनाशिवनाशिवाहारमुग्रहारमुग्रहारन्द्रो यारणाहारवारिषदायनामानि प्रभेद्रियारविविधियारमेवायन प्रविशेद्विदासनामे संग्रहजैवा माता पितृ गुरुकर्णे भीष्मष्टदेवता भीर्वा देवता भीर्वा ग्रामदेवता भीर्वा दानदेवता भीर्वा वास्तुदेवता भीर्वा देवंगराज्यं अक्षदां समर्पयामि श्री देवराज्यं मात्यां समर्पयामि. आजच्या आरेवाडीचे सरपंच आता मी इथं कुंकू वगैरे लावून घेतलं तिला. आणि वटी वगैरे भरायचं चालू होतं. इथं 5 वटी वगैरे भरायची लागते. अगोदर पहिल्यांदा जी सवयची त्यांच्या घरची जी हार वगैरे घातलेली छोटी सासू म्हणजे मुलाची चुलती. आणि त्यानंतर मग आमच्या इकडचे 5 आणि त्यानंतर ही आहे स्मिताची छोटी चुलती, म्हणजे छोटी काकी. आणि अजून एक मोठी काकी पण आहे, ती पण मी तुम्हाला पुढं दाखवते. आता जेवढं दाखवणं मी तेवढं शक्य होईल तेवढं दाखवलं, कारण अमरनी हे सगळं शूट केलेलं होतं माझ्या बहिणीच्या मुलाने. तर मुलांनीच थोडं शूट केलेलं होतं, तेच मी थोडं एडिट करून व्हिडिओ बनवलेला आहे. व्हिडिओ खूप मोठा होता, पण तरी पण थोडासा व्हिडिओ ह्याच्यामध्ये स्पीडमध्ये केलेला आहे, कारण मोठा व्हिडिओ आपल्याला खूप वेळ लागतो. ही आहे अस्मिताची आत्या. तर ही अस्मिताला एकच आत्या आहे. आणि चुलती चुलती आणि चुलते भरपूर आहेत. तर त्यानंतर मग तिचं सगळं वटीचं सामान वगैरे मी काढून घेतलं. आणि कार्यक्रम सुरू झाला. आता अगोदर नवरदेवाला लागते घालावी लागते असं तसं त्यांनी ते केलं. आता काही लग्न नसल्यामुळं नवरदेव नवरी लागते एवढं समजत नाही, तसं ब्राह्मणदेव म्हणतात तसं ते करत असतात. आणि कसं शूट आडवं उभं कसं काय जसं घेता येईल तसं मुलांनी घेतलं. आणि आम्ही पण तिथं खूप साईडला उभे, पण मी मोबाईल घेऊन शूट वगैरे नाही घेऊ शकतो, कारण तिचं पण बघायचं होतं त्याच्यात. आणि आम्हाला शूट घेतलेलं होतं छान, जेवढं शक्य होईल तेवढं त्यांनी मस्त आणि छान शूट घेतलेलं होतं. त्याच्यात काहीच डाऊट नव्हता. त्यानंतर हे मठातले बाबा आहेत, त्यांचं पण दर्शन वगैरे घेतलं.
शहापूरच्या मठामध्ये. तर त्यानंतर मग इथं त्यांचे काही जे काही मान्यवर पाहुणे वगैरे आलेले होते त्यांनी सुद्धा फोटोशूट वगैरे केलेलं होतं. आणि त्यानंतर इथं आयराची तयारी झाली. पहिल्याच वेळेस माझ्या बहिणीला आयर देण्यात आला त्यांच्या तिकडून. तर आज तिच्यासोबत दाजी नव्हते तर खूप वाईट वाटलं आम्हाला. आणि त्यानंतर हे काही मान्यवर पाहुणे वगैरे होते त्यांचे फोटो घेतले. आणि हे आहे माझा भाऊ म्हणजेच नवरीचा मामा. तर त्यांनी पण आयर दिली. आणि हे आहेत माझी बहीण आणि दाजी मोठे. तर त्यांनी सुद्धा आयर घेतली त्यांच्याकडून, म्हणजे ते तिकडून देतात ते. आणि नंतर आमची बारी आली. तर आम्ही हे सगळं त्यांना आयराचं नको म्हटलं होतं तरी त्यांनी आग्रहापात ते केलं हे सगळं. कारण आम्हाला एवढा उत्साह नव्हता दाजी गेल्यापासून, तरी पण आम्ही जेवढं शक्य होईल तेवढं तिची हौस करण्याचा प्रयत्न केला मुलीची. तर इथं मग आम्ही आयर द्यायला बसलो. हे अस्मिताच्या इकडून म्हणजेच आमच्या इकडून हे इनिवायला आयर. तर हे नवरदेवाची आईवडील आहेत. आणि त्यानंतर मग काका काकू चुलते अशी बरीचशी होती त्यांच्या इकडचे. त्यांना सगळ्यांना आम्ही आयर दिले. आणि त्यानंतर जसं जसं त्यांनी आम्हाला मोठ्यांनी सांगितलं तसंच आम्ही केलं. कारण आम्ही काही एवढ्या गोष्टी सगळ्या काही आत्तापर्यंत केलेल्या नव्हत्या. जसं आत्ता अस्मिताचे आईवडील म्हणून आम्ही ज्या गोष्टी पार पाडतो तिथं कुठे काही कमी झालेली असली तर सगळंच मला वाटतं की मी स्वतः सगळ्यांची असं वाटतं की मला जे कुठं मी कमी पडले तिथं माझी कमी भरून काढावी असं खूप प्रयत्न केला. पण जेवढं शक्य होईल तेवढं मी केलं. कारण कसं आहे ना, दाजी नसताना हे सगळं करणं इम्पॉसिबल होतं. पण तरी पण आम्ही ते केलं. पण चला इथं मग नंतर आयर वगैरे घेऊन झाल्यानंतर इथं ह्यांचं फोटोशूट झालं. आता तिकडचे पाहुणे होते काय आम्हाला एवढं माहीत नव्हते कोण होते काय होते. ते मुलांनी घेतलं शूट. आमचं तर दुसरं जेवणाच्या राड्यामध्ये होतो आम्ही. कारण जे काही पाहुणे आलेले होते त्यांना जेवण घालणं वगैरे वाढणं वगैरे चालू होतं तिकडं. आणि मग इथं नवरा नवरीचं फोटोशूट झालं इकडं. थोडंसं जे काही असतं त्यांचं फोटोशूट करायचं ते नवरा नवरीचं ते इकडं साईडला घेतलं मग त्यांना. कारण तिथं खूप गर्दी गोंधळ होता. तर इकडं घेऊन मग फोटोशूट केलं. तर ते फोटोशूट करताना हे व्हिडिओ पण मी काही शूट नाही केलेले. हे व्हिडिओ माझ्या भावाच्या मुलीने आणि बहिणीच्या मुलांनी असं शूट केलेलं आहे. किंवा सोनूनी वगैरे हे असं मुलांनी शूट केलं होतं. मुलांकडेच मोबाईल होता. मी काही मोबाईल घेतला नाही, शूटही नाही केलं. शेवटला थोडेसे आम्ही फोटोज वगैरे काढले. जास्त पण फोटोज नाही काढले काही नाही. कारण खूप घाई गडबड होती आणि ऑलरेडी उशीर पण खूप झालेला असल्यामुळं कसं वेळच नव्हता त्यासाठी. आणि मग इथं आडवं उभं शूट जसं घेतलं तसं मी तर लावून दिले. आता जसं आहे तसं तुम्ही थोडं समजून घ्या. आडवा उभा व्हिडिओ करून बघा. कारण हे असं काहीतरी चलण्याचं त्यांचं शूट चालू होतं. तर इथं ना काहीतरी होतं आहे. इथं ना हे चालताना ना थोडंसं स्लो मोशन वगैरे लावतात ना, 3 इंचावर वगैरे व्हिडिओ बनवतात तो व्हिडिओ. आता हे तुम्हाला माहितीच असेल की माझी ज्योती सुरवसे अशी इंस्टाग्रामची ID आहे. आणि या चॅनलच्या मी तिथं खाली पण दिलेले आहे. तिथं पण व्हिडिओज टाकलेले आहेत, नक्की बघा. आणि मग हे माझ्या मैत्रिणी होत्या. तर त्यांच्यासोबत सुद्धा फोटोशूट केलं. तर मस्त आता तुम्ही म्हणता मैत्रिणी कसं, तर मैत्रिणी म्हणजे आमच्या गल्लीतल्या वगैरे मैत्रिणी. आणि हे आहेत माझ्या जाऊबाई आणि जावाची मुलगी निकिता, तुम्हाला तर माहितीच आहे. तर त्यांच्यासोबत पण आम्ही फोटोशूट केला. तर जेवढे इकडे आले तेवढ्यांसोबतच केलं. कारण काही तर बिना फोटोशूट निघून गेले. कारण वेळ नव्हता तितका आणि सगळीकडे घाई गडबड होती. त्यानंतर आम्ही आतमध्ये मंदिरात गेलो बाबाच्या समाधीचे तिथे. तर मग तिथं नवरा नवरीचं फोटोशूट करायचं होतं. तिथं हार वगैरे घालून. कारण इथं मठामध्ये आमचे जे आता हे नवीन जावई होणार आहेत ना, अस्मिताचे हजबंड, तर तेच आता हे नवरदेवाचं त्यांचं खूप श्रद्धा आहे या मठामध्ये आणि ते खूप करतात इथं. तर मग असं मठा म्हणजेच तिथं एक मंदिर आहे, तेच तिथं खूप काही करतात ते. तर मग तिथं त्यांना असं फोटो वगैरे फूल वगैरे वाहून म्हणजे हार वगैरे वाहून फूल वगैरे वाहून दर्शन घेऊन त्यांचे फोटोशूट केलं. आणि त्यानंतर तुम्हाला तर माहितीच आहे की सोनूच्या पप्पांनासुद्धा म्हणजे देवाची अशी वगैरे किती आवड असते. तर मग ती त्यांचीसुद्धा श्रद्धा आहे. तर मग त्यांनी पण फोटो वगैरे आम्हाला काढायला लावले. तर मग इथं जेवढे त्यांचे फोटो चालले होते तेवढे कोणी म्हणत होतं मोबाईलकडे बघा, कोणी म्हणत होतं कॅमेराकडे बघा. तर मग ते कन्फ्युजन झालं त्यांचं नवरा नवरीचं. आणि अशा पद्धतीचं मंदिर आहे. हे मंदिर मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये थोडंसं दाखवलेलं आहे. डिटेल व्हिडिओसुद्धा आपण लवकरच त्याच्यावरती बनवूया.
मठ म्हणतात त्याला, मंदिर नाही तर असंच काहीतरी म्हणतात. त्यातलं एवढं काही अजून मला माहीत नाही, जेवढं शक्य होईल तेवढं मी सांगायचा प्रयत्न केला. आणि त्यानंतर दीदी शूट घेत होती तर तिने इतका कॅमेरा फिरवला ना की कुठं शॉट म्हणजे एक स्थिर कॅमेरा नाही ठेवत ती, असं करते. आणि मग चला मग इथं पूजाने शूट घेतलेलं होतं तर तिने थोडेसे फोटोज पण क्लिक केले आमचे. आणि आता कॅमेरामॅनवाल्यांनी केले त्यांनी पण अजून त्यांचे काही फोटो द्यायचे त्यांनी आम्हाला दिले नाहीत. जेवढे शक्य होतील माझ्याकडे मोबाईलमध्ये जेवढं रेकॉर्ड होतं तेवढं मी त्याचाच व्हिडिओ बनवला. आणि त्यानंतर इथं नवरदेवाच्या बहिणींचं पण शूट चाललं होतं, त्यांचे फोटो वगैरे काढणं आणि त्यांचा वेगळा गोंधळ आमचा वेगळा गोंधळ असं काहीतरी चाललं होतं. त्यानंतर मग इथंही आहे माझी एक मावशी आणि माझी ननंदबाई आणि एक आत्या, तर त्या तिघी पण होत्या. तर म्हटलं चला आपण फोटो काढून घेऊया. आता जेवढे आहेत तेवढे, काही बाकीचे गेले पण होते, बाकीचे तिकडे हॉलवरती होते मंगल कार्यालयमध्ये, तर जेवढे होते तेवढ्यांचा आम्ही फोटो काढला. तर मग अशा पद्धतीने त्यानंतर मग आलो इकडे शिदुरी उचलायचं काम चाललं होतं. त्या पाट्या म्हणतात, 11 पाट्या आम्ही आणलेल्या होत्या बनवून शिदुरीचे वगैरे पदार्थ, ते उचलायचं काम चाललं होतं. तर इथं ते युवा करून मान वगैरे घेतात, तर ते तिथं चाललं होतं गोंधळ बघा. नाही पाट्या असतात ना, नाही तुमच्या असते ते इकडे पाटी जरा व्हिडिओ इथं तर काही दिसा नाही कसं गाच मी तर हा येईल आपले फोटो नाही काही नाही, सगळ्या गोंधळ यांचा नुसता. तर आम्ही इथं बहिणींनी काही फोटो काढले. फोटोशूट आमचं मोबाईलमध्ये चाललेलं होतं, कारण कॅमेरामॅन तर लगेच निघून गेला शेवटला, शेवटपर्यंत ते काही राहिले नाही. मग जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही मोबाईलमध्ये शूट घेतलं, फोटोज काढले आणि मग निघालो घरी येण्यासाठी. तर आमची अस्मिता पिल्लू म्हणजे आमची अस्मिता परी, तर आज इतकी म्हणजे ती छोटी होती ना तेव्हापासून मी सांभाळलेलं, ती आज एवढी मोठी झाली तर वाटलंच नाही की ह्याच पॉईंटला सुद्धा आम्ही म्हणजे एवढं सगळं खरंच असं वेगळं म्हणजे भरून पण येत होतं आणि काय बोलावं ते पण समजत नव्हतं. पण फॅमिली म्हटल्याच्या नंतर माझा जीव खूप आहे माझ्या फॅमिलीमध्ये. तर चला तर आता तिथे छोटे बच्चे पार्टीनी फोटो काढले होते, काही त्यांनी कसे पण फोटो काढले होते. आम्ही सगळ्यांचे ग्रुप फोटो काढलेच नव्हते, जेवढे शक्य होईल तेवढेच फोटो काढले. कारण कसं आहे ना, गोंधळामध्ये फोटो काढणं हे होतच नाही. आपण किती जरी म्हटलं ना की नाही आम्ही फोटो काढणार असं तसं, पण नाही होत. तर ही आहे माझ्या भावाची एक मुलगी आणि ही अस्मिता आणि मधली माझी बहीण, तुम्हाला तर माहितीच आहे, व्हिडिओमध्ये तुम्ही बराच बघितलेला आहे. हे आहेत माझ्या बहिणीच्या मैत्रिणी. तर आणि त्यानंतर हे अस्मिताचे काही फोटोज क्लिक केले होते अमरने, ते पण मी लावले. तर छान फोटोज क्लिक केले होते अमरने, खूप छान शूट घेतलं होतं. आणि छोटा असूनसुद्धा त्याला बऱ्याचशा गोष्टी समजतात आणि खूप काही गोष्टी तो करतो, मोबाईल वगैरे छान पकडतो आणि शूटही छान करतो आणि फोटोसुद्धा मस्त त्याने क्लिक केलेले होते. तर कॅमेरावाल्यांनी सुद्धा आम्हाला अजून एवढे छान फोटो नाही दिले, पण एवढे मस्त असे त्यांनी फोटोज क्लिक केले होते. तर हे छोट्या गोष्टी त्या तिच्या मेमरीज मी सेव्ह करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्हालासुद्धा शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर व्हिडिओज तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा. आणि हे आहे नवरदेवाचा लुक, म्हणजेच पहिल्यांदा जे पान वगैरे घेऊन येतात पाटावरती बसायला ब्राह्मणदेवाच्या तिथं, ते सुद्धा मी फोटोज तिथे थोडे लावलेले आहेत. तर तुम्हाला तर माहितीच आहे, पाठीमागं त्याच्या बसलेले माझे वडील आणि भाऊ आहे. तर तुम्ही व्यवस्थित काही बघितलं नसेल, पण मी लग्नाच्या टायमाला बरोबर सगळ्यांच्या ओळखी करून देईन, कारण वेळही नाही येतात तेवढा.
पण जेवढं शक्य होईल तेवढं अमरने इथं शूट घेतलं, फोटोज क्लिक केले आणि तेवढं सगळं लावलेलं आहे इथं. आणि त्यानंतर आमच्या बच्चे पार्टीने सुद्धा मस्त फोटोज क्लिक केलेले आहेत बघा सोनूनी. तर तिला पण फोटोशूट करायला खूप आवडतं, तर इथं मस्त असं तिने फोटोशूट केलेलं होतं. तर त्यानंतर अस्मिताचे सुद्धा बरेचसे छान छान असे फोटोज काढले होते, ते पण लावले. तर हे तिचा नंतरचा लुक होता. अगोदरचा पार्टीवेअर साडीचा लुक होता आणि त्याच्यानंतर हे काठपदर शालू टाईप साडी घेतलेली होती ना, तर त्याचा लुक होता. आणि त्याच्यावरचा ब्लाऊजसुद्धा मी स्टिच केलेले होते दोन्ही पण. तर तुम्हाला कसे वाटले ना कमेंट करून नक्की सांगा. आपण दुसऱ्या फॅशन डिझायनर चॅनलवरती तर व्हिडिओज तर टाकतच असतो. तर हे आहेत अस्मिताच्या छोट्या सासूबाई पहिल्यांदा दाखवलेल्या. हे आहेत चुलती तिची, म्हणजे काकी, मोठी काकी. आणि त्यानंतर अजून आहेत. आता हे आहे माझाच फोटो, तुम्ही तर बघितलाच. पण त्यानंतर मी तुम्हाला काही फोटोज वगैरे दाखवते. ते पूजा वगैरे झाल्याच्या नंतर तिचे काही फोटोज होते ते पण काढले. आणि त्यानंतर मग रिंग सेरेमनी म्हणजेच अंगठी घालायचा कार्यक्रम, त्यावेळेचे सुद्धा काही फोटोज काढले. पण काही फोटो असे निघले, काही फोटो तसे निघले. कसे काय, कारण डायरेक्ट मोबाईलकडे कुणी बघत नव्हतं. कॅमेरामॅन बघा म्हटलं तर बघायचं आणि फोटो काढायचा, असं काहीतरी चाललं होतं. त्यानंतर मठातले बाबा त्यांचं दर्शन वगैरे घेतलं ह्या दोघांनी पण. आणि काही त्यांचे मान्यवर पाहुणे वगैरे आलेले होते. आणि हा आहे माझा भाऊ, तर त्याचं आयर, मानाचं आयर तेच चाललं होतं. आणि हे आहेत माझी बहीण आणि मोठे दाजी, तुम्हाला तर माहितीच आहे. आणि हे आहेत आमची न्यू आई, म्हणजेच मुलाचे आईवडील. हे आहेत मुलाचे काका काकू. आणि अजून माहीत नाही, बरेचसे फोटो होते पण आम्ही ते लावले नाही, कारण ज्यांची ओळख होती तेच तुम्हाला सांगणार, बाकीच्यांचं काय सांगणार नाही का. तर चला, अजून हळूहळू ओळख होईलच. तर बघा इथं त्यांचे काही फोटो छान छान होते, ते क्लिक केलेले होते ना दीदीने, तर ते मी तुम्हाला इथं लावले. तर मस्त छान असे फोटोज त्यांचे आले होते. आणि जसे कॅमेरामॅन फोटो काढतो ना, तसेच माझ्या मोबाईलमध्ये फोटो निघतात, खूप सुंदर फोटो निघतात. तर मला खूप छान वाटलं, हे मस्त फोटो काढले होते. आमच्या मैत्रिणीचे सुद्धा छान असे फोटोज काढले होते दीदीने. तर ही आहेत माझ्या बेस्ट फ्रेंड, म्हणजेच राखीताई. आणि त्यातल्यात म्हणजे ते आमच्या तिथल्या पण मैत्रिणी. आणि ही आहे माझे जाऊबाई आणि जाऊची मुलगी, म्हणजेच माझी आणि मुलगी निकिता आणि अस्मिता, म्हणजे या दोघी बरोबरच्याच आहेत. आणि खूप छान अशा फ्रेंड्ससुद्धा आहेत त्या. आणि इथं आहे अस्मिताचे होणाऱ्या नवरा आणि आमचे छोटी बच्चे पार्टी. आणि आम्ही दोघं असे मठामध्ये आम्ही फोटोज काढलेले होते, म्हणजे आतमध्ये. तर मग बाहेर काय जास्त फोटोज नाही झाले त्याच्यासाठी. आणि त्यानंतर अस्मिताचा नाकीचा तर फोटोज नाही काढण्यात आला. मग तिने अशी सेल्फी घेतली मम्मीसोबत, आजीसोबत, म्हणजेच माझ्या आईसोबत वगैरे, बहिणीसोबत. त्यानंतर अस्मिता, पूजा आणि मी, भावाची मुलगी माझ्या. आणि त्यानंतर मी आणि आक्कीचा पण फोटो काढला आम्ही दोघींनी पण. आणि त्यानंतर आमच्या तिघी बहिणी आणि आईचा फोटो पण घेतला, तेवढाच क्लिक केला. आणि त्यानंतर मग अस्मिता, मी आणि माझी छोटी बहीण, म्हणजेच माझ्यापेक्षा मोठी बहीण, मी सगळ्यात छोटी आहे. ही आमची सगळी ऑल फॅमिली बच्चे पार्टी. आणि ही अमर, म्हणजेच माझ्या बहिणीचा मुलगा. आणि नंतर मग आम्ही घरी जाताना काकाच्या इथं चहा प्यायला गेलो होतो, तर तिथंसुद्धा आम्ही मग काही फोटोज त्यांनी तिथं क्लिक केले आमच्या दोघींचे, तिचे आणि पूजाचे आणि अस्मिताचे. आणि त्यानंतर मग आम्ही काहीच फोटो पण तिथं पण क्लिक केले होते. तर चला, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला